नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आज आपली एक स्पेशल जर्नी होणार आहे, ती म्हणजेच की कोकणामध्ये बोरिवली सुक्रुवाडी ते गुहागर असं ती गाडी बोरिवली नॅन्सी कॉलनी मधून निघते आणि नॅन्सी कॉलनी आणि सुक्रुवाडी काही जास्त अंतर नाही, हार्डली 5 मिनिटाचं अंतर आहे। म्हणजे तिथून बस इथे यायला फक्त 5 मिनिटं लागतात। सो असा आपला आजचा एकूणच प्रवास होणार आहे। या प्रवासामध्ये काय काय होईल सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल। ओव्हरऑल जर्नी एकदम वातावरण टाईट विषय होणार आहे। काही कोणती लागली गाडी बा जो आमची काय गाडी अजून यायला मागत नाहीये। 6:45 कधीपासून येऊन बसलोय बाई इथे आणि घरातून असं वाटलेलं की लेट होईल लेटच्या नादात एवढा फास्ट येऊन आलोय का बोलायलाच नको। आता गाड्या तर स्वारगेट, कोल्हापूर, फलटण वगैरे त्या साईडच्या आहेत। आपली कोकणात जायला अजून कुठली गाडी तर अरे आली भाई साहेब आली। तर आपण बघूया कसा आपला प्रवास होणार आहे आणि एन्जॉय दिस ब्लॉग। इथे मागे आपली गाडी आलेली आहे, बोरिवली, सायन, पनवेल, महाड, पोलादपूर मार्गे गुहागरला जाणार आहे। तर चला आजच्या या जर्नीला आपण सुरुवात करूया। लेट्स गो। गुहागर ना हा तिकीट काढले हो। असा कायसा आपल्या गाडीचा ओव्हरव्ह्यू आहे। वरती लगेच ठेवायला आहे, 2 साइडला 2x2चं कॉम्बिनेशन आहे। अशा पद्धतीने आपला प्रवास सुरू होतोय गाइस। थोड़ा फर्स्ट टाइम है, समजून घ्या। थोड़ा आदत सी बन जाएगी ना तो मजा आवेगा मेरी कुल्पा। आणि तुमच्या भावाची इथे कॉर्नरला सीट आहे मस्त। थोडा विंडो जरा ऍडजस्टेबल नाहीये बट ठीक आहे। मागे तशी वाली पाहिजे होती, ही नाही मस्त पैकी अशी पाहिजे होती बट ही थोडी मिडललाच आली। गाडी बरोबर 7:10ला सुटलेली आहे। बघूया 6:45ची गाडी होती ती काय फटाफट त्यांना रस्ता मोकळा मिळाला की कव्हर करतात ते अंतर। गुहागरला जाण्यासाठी मुंबईवरून टोटल 4 टप्प्यांमध्ये गाड्या जातात। पहिलं बोरिवली गुहागर, दुसरं मुंबई गुहागर म्हणजेच मुंबई सेंट्रल गुहागर, तिसरं भांडूप गुहागर आणि चौथं विठ्ठलवाडी गुहागर। गाईज वाजलेत बरोबर 8:04 आणि आता गाडी आली आहे कुर्ला डेपोला। वाजलेत बरोबर 9:15 आणि आपली गाडी आली आता पनवेल एसटी डेपोला। आता जरा मुंबई जायचीच वाट बघत होतो, कंटाळा आलेला त्याचं बिल्डिंग बघून। अभी मस्त चिल वातावरण करके जाएंगे। थोडा पाऊस पडला तर बरं होईल कारण गरम पण तेवढंच होतंय बाहेर। आणि आता हळूहळू जशी वेळ जाते ना तशी अजून हेट वाढणार, फक्त काय बघायलाच नको। मी पूर्ण खच्ची होणार आहे। ऑलरेडी अवतार बघा ना, कोंबडीचा तुरा। बरोबर सकाळचे 10:15 आणि आता गाडी येऊन पोहोचले पेण एसटी डेपोला। आणि गाडी कितीला 4:30ला पोहोचेल गुहागरला। टाइम तर दिलेला ऑनलाइन बट पता नहीं ऊपर नीचे हो सकता है। 19-20 तो हर जगह होता ही है। बाकी प्रवास तर चुम्मा चाललेला आहे भाई। वातावरण तर अजून तर प्रॉपर आता तर फक्त आपण पेंडला आहोत मस्तपैकी। खेड चिपळूणच्या पुढे एक नंबर। हे जे काका आहेत ते लोणारेला उतरणार आहे, म्हणजे माणगावच्या पुढे आहे लोणारे, तिकडे उतरणार आहे। त्यांना म्हटलं की मला तिथे सीट द्या, मी तिथे बसतो। भाई हा जो व्ह्यू मिळाला ना काम 25 व्ह्यू। हे पेण स्टेशन आहे। पेण स्टेशन काय बोलतो आईच्या गावात रे। खूप वर्षांनंतर आता प्रवास करतोय एसटीचा। तुम्ही बघतात आपण मोस्टली प्रवास करतो लक्झरीनी वगैरे। याच्या आधी जेव्हा शाळेमध्ये होतो, सुट्ट्या पडल्या की मामाची मुलं वगैरे आम्ही एसटीने जायचो, तेव्हापासून मग सोडूनच दिलं आणि आता बऱ्याच वर्षांनी एसटी प्रवास करतो तर खूप भारी वाटतंय। प्रत्येक व्हेकलचा वेगवेगळा प्रवास असतो। बाईक वरून वेगळा असतो, कार मधून वेगळा असतो, लक्झरी मधून वेगळा असतो, ट्रेन मधून वेगळा असतो। आणि आपल्या एसटी महामंडळाचा म्हणजे भाई टॉप लेवलचा दर्जा, कमाल विषय। आणि एसटी धावते ना भाई जी रस्त्यावरून, कोकणातल्या रस्त्यावरून, प्रेमात पडल्याशिवाय नाही राहणार। फक्त आतमध्ये थोडीशी साफ स्वच्छता पाहिजे। बाकी पेण एसटी स्टँड आलेला आहे आणि इकडून महाबळेश्वरला, पंचगणी, परत श्रीवर्धन, सुरत, अहमदाबादला पण इथून जातात। बताई येतो आहे की नाही। आपली गाडी फलाट क्रमांक 5 वर थांबलेली आहे। मध्ये असं रस्त्याचं काम एवढं रखडवून ठेवलंय ना भाई साहब। गणपतीमध्ये तर चाकरमानीची फुल दिक्कत होणार आहे। बघा ना एसटी कशी हलते बघा ना। मध्ये जे पॅचेस आहेत ना ते कंप्लीट केले पाहिजे। एवढं केलंय आणि एवढंसं ठेवलं, हाती निघालं
शेपूट, वो शेपूट रह गए है, वो शेपूट कब अभी निकालवाएंगे उनका उन्हीं को पता। गणपती जवळ येतात आणि कोकणातला गणपती म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, जगविख्यात आहे। हे बघा ना, हे कसं ठेवलंय सगळं, असं उघड्यावर टाकून ठेवलेलं आहे। गाड्या लिटरली हलतायत, खालीवर गाड्या हलतायत। बघा हे खड्डे बघा, हे कब बुझवाओगे ये मतदान मांगता है ना तुमको, तो ये करो ना फिर भाई। क्या है, इतना पैसा तो खर्च करते हो खाने पीने में, होटल बिटेल में रहने के लिए, काय झाडी काय डोंगर सगळं एकदम असं चकाचक ओके करा ना मग, ओके सब ओके। जवळ हा मधला रोडच अख्खा करायचा बाकी आहे, फक्त हा एवढासा छोटासा रोड आहे। ऐसा वयस्कर मंडळी वगैरह जाता है तो पाटन उनका दुखता है, तब कमर पट्टा मान पट्टा उसका विषय होता है। आता आलाय नागोटले पाटा, याच्यानंतर पुढे आहे ते कोला। देखा आता वाकण आलेलं आहे आणि वाकणचं इकडून पालीला जाऊ शकतो, खोपोलीला जाऊ शकतो। पुण्याला 125 किलोमीटर आहे। सो इथून मागे आपण गेलो होतो पालीसाठी। आतापर्यंत जेवढी मी बकवास केली ना, सगळी फेल गेली। मला हे सांगायचं होतं की इंदापूर पासून ते माणगाव पर्यंत जो रस्ता आहे ना भाई, तो एक नंबर रस्ता आहे। म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून वाटतंय, कम्पेअर करायला गेलं तर डांबरीकरणाचा रस्ता आणि सिमेंटचा रस्ता दोन्ही वेगळे रस्ते आहेत। आणि मेन तर भाई मी बघितलं ना, आता एवढा भारी रस्ता आहे ना, म्हणजे तो जो डांबराचा रस्ता तो अस्सल कोकणाला शोभून दिसतो। म्हणजे आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आणि मधून डांबरी रस्ता काळा कलरचा, त्याला आताच्या रस्त्याला तोड नाही। म्हणजे आता जो सिमेंटचा जो हायवे केलेला आहे, रस्ता केलेला आहे, ते इंदापूर पासून ते माणगाव पर्यंत जो रस्ता आहे ना, तो एक नंबर आहे। वातावरण टाईट विषय, म्हणजे प्रॉपर कोकणाला शोभून दिसतो आणि आवडला आपल्याला। आणि ते तुम्ही बघितलंच असेल किती स्मूथ रस्ता होता, मक्कन रस्ता होता भाई। आता बाजूला पण ही एसटी लागलेली आहे, ही कुठली आहे? सध्या तुम्हारे भाई को नॉलेज थोडा कमी दिसतो, अशा प्रवासांचा थोडा नॉलेज कमी आहे। कारण आतापर्यंत जे व्हिडिओ बनवले किंवा बनवतो ते फॅमिली सोबत असतात। पर्सनली एक्सप्लोर करायला गेलं ना तर तेवढं नॉलेज नाही आहे मला। बघा ना काय रस्ता किती भारी वाटतो, याची तोड आहे का? हा रस्ता संपेल आणि आता पुढे बघा परत आता सिमेंटचा रस्ता चालू आहे। हा रस्त्याला बघून ना भाई साहेब कोकणात जायची वाईबच येते। मागे आता तुम्ही ऑब्झर्व केली असेल, नाहीतर मी बरोबर बोलतोय की चुकीचा बोलतोय, पण माझ्या नजरेतून मला कसं वाटतं फायनली जागा मिळाली। चला चला चला, महाड आलं। हे महाडचं एसटी डेपो आहे, महाड आगार। अरे गाडी आत नाही जाणार, गाडी डायरेक्ट निघाली आपले, आत नाही गेली। अच्छा इथून आत जाणार आहे। ओ वटाणे केळ्याचे पेपर घ्या, बटाटा पेपर घ्या, पॉपकॉर्न घ्या, अरे शेंगदाणे घ्या, चणे शेंगदाणे, लिंबू आणि बरोबर 1 आणि आता आपण पोहोचलोय पोलादपूरला। आणि हे पोलादपूरचं बस स्टँड कन्स्ट्रक्शन चालू आहे, बस स्टँडचं हे काम चालू आहे ते।
गाईज वाजलाय बरोबर 1:30 आणि आता गाडी हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबली आहे. हॉटेल सुरुची म्हणून आहे, पण मी काय जेवत नाहीये कारण मी ऑलरेडी घरातून आणलं होतं. आणि समोरचा व्ह्यू बघा ना भाई, जबरदस्त. मलाच नाही माहिती आहे की मी कुठे थांबलोय म्हणून, एरियाचं नाव काय काय काय. बट ह्या स्पॉट वरून खेड आहे ते 17 किलोमीटर आहे. खेडला पोहोचणार, मग खेडवरून चिपळूण वरून मग एक वेगळा फाटा फुटतो ग्वागरला जाण्यासाठी. तिथून मग ग्वागर 40 ते 45 किलोमीटर आहे. आता हे बघा ना, आता ही गाडी, अशा गाड्यांचं नॉलेज नाहीये मेन तर ह्या एसटीचं वगैरे, कुठला रूट कुठे जातो जे काय असेल म्हणजे अशा टाईपच्या व्हिडिओ मध्ये काय काय मी गोष्टी ऍड ऑन केल्या पाहिजे. आला की हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्सच आहे. तर इकडे आता बघा, हे MH म्हणजे मला माहिती आहे महाराष्ट्र, पण हे BT काय आहे, अशी जी कोड नंबर बोलू शकतो आपण, ते नक्की काय बोलतात त्याला, ते शहराचं नाव आहे. जे काय असेल ते जरा मला सांगा. सपोज मी अजून पुढे जाऊन एसटीचे व्हिडिओ केले, काय ट्रॅव्हलचे व्हिडिओ केले, तर त्याच्यामध्ये मी कुठल्या अजून गोष्टी ऍड केल्या पाहिजे. तसंच एक फॅमिली म्हणून मला तुम्ही सांगा, जर तुम्हाला एक्सपिरियन्स असतील त्या गोष्टी. तर मी फर्स्ट प्लेस हीच का निवडली, बोरिवली ते घ्वागर, कारण घ्वागर माझं आजोळ आहे, पप्पांचं गाव आहे. हालाकी गावी त्या जास्त जात नाही. तुम्ही जर बघितले असेल आपले जेवढे पण गावचे व्हिडिओ आहेत ते मामाच्या गावचे आहेत, म्हणजे संगमेश्वरचे, तुरळचे. बहुतेक जणांना वाटत असेल अरे मंदार संगमेश्वरचाच आहे का, मंदार संगमेश्वरचाच आहे का, तर मी संगमेश्वरचा नाहीये, मी मूळचा ग्वागरचा आहे. म्हणून मी हे फर्स्ट प्लेस निवडली की भाई करेंगे तो सबसे पहिले ग्वागर ही करेंगे, उसके बाद चाहे जिधर मन हो बाद में जाएंगे. तर असा विषय. वातावरण एकदम आल्हाददायक झालेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की मला फ्रंट व्ह्यू मिळालाय ना भाई, आपण कशेडी घाट एक्सप्लोर केला, जबरदस्त. आणि मेन तर आपला जर व्हिडिओ जर कंडक्टर परत ड्रायव्हर काकांनी बघितला तर त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी जरा पण मला कुठेच टोकलं नाही शूट करण्यासाठी. ऍक्च्युली मला तेच डिप्रेशन आलं होतं की यायला हे लोक शूट करून देतील का नाही, कारण बहुतेक वेळेला बऱ्याच लोकांचा स्वभाव वेगवेगळा असतो, स्वभाव आपण चेंज नाही करू शकत. हेक्टिक विषय असतो ट्रॅव्हल म्हणजे, त्यांना सगळं मॅनेज करणं, प्रवासी वगैरे जे गाडी चालवतात त्यांना पण एक वेगळंच लेवलचं टेन्शन असतं, गाडी सगळ्यांना सुखरूप व्यवस्थित. तर त्याच्यातून माझ्यासारख्याला झेलायचं म्हणजे थँक्यू सो मच, धन्यवाद. हा इथे BT म्हणून आहे हे होतं. आता तसंच इथे ही तर नाला सोपाऱ्याची गाडी आहे, ही BL लिहिलंय. आता BL चा अर्थ मी काय समजायचा, काय आहे याचा विषय नेमका. MH तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भाई, BL आहे, हे BT आहे, तर ते थोडंसं समजावून सांगा. आणि तिकीटचं सांगायचं झालं तर माझी 560 रुपये तिकीट घेतली बोरिवली ते ग्वागर. आणि कमेंट करून देखील सांगा की नेक्स्ट प्रवास तुम्हाला कोणता बघायला आवडेल. आपल्या गाडीच्या काचेचा वायपर बिघडलाय, काका तिथे बटणं दाबतात तर बटणं पण काम करत नाही. आणि आता बघा पाऊस चालू आहे बाहेर, तर ते आता बटाटा फिरवायचं काम चालू आहे. बटाटा फिरवल्यावर आहे ना पाणी थांबत नाही त्याच्यावर, तेच ते काका बघा फरक पडला की नाही काचेवर, प्रॉपर क्लीन झाली. म्हणजे जे पाण्याचे टिक्के असतात ना ते त्याच्यावर म्हणजे अडून राहत नाही. टेक्नॉलॉजी आहे. काही पोचतोय घाटाला, सुरुवात झाली आहे. अच्छा, ऑइल पडलंय वाटतं. चिपळूण नगरीमध्ये तुमचं स्वागत ना मेरी जान. चला फायनली चिपळूण आलेलं आहे. आणि आता वाजले तर बरोबर 2:55, 3ला 5 मिनिटं. आणि हे चिपळूणचं सर्वात मोठं एसटी स्टँड आहे. इथून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात, म्हणजे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, मिरज, आपल्या मुंबई साईडला जाणाऱ्या विरार, दादर, नालासोपारा, पुणे, बेळगाव, अकलूज, गोंदवले, रत्नागिरी, संगमेश्वरला इथून जातात. म्हणजे लांबच्या पल्ल्याच्या गाड्या इथून जातात. आणि अजून एक चिपळूणचं छोटं एसटी स्टँड आहे, तिथे गावागावात एसटी जाते. ऑलमोस्ट जवळजवळ एसटी पूर्ण रिकामीच झाली. आणि आता इथून चिपळूण पासून 40 ते 45 किलोमीटर वरती आपला ग्वागर आहे. सो त्याला लागेल अजून एक पाऊण तासाच्या थोडा वरती वेळ लागेल. बघा आता इथून आपला ग्वागर साठी रस्ता जातो.
ड्रायव्हिंग स्किल दाखवते. हा आहे आमच्या गावी जायचा रस्ता, म्हणजे ग्वागरला जायचा रस्ता. पण ग्वागरला जे शृंगारतळी मार्केट आहे, आता माहिती असेल तुम्हाला, त्याच्या आधी 2-3 गावं सोडून आमचं गाव आहे, म्हणजे रामपूरच्या पुढे. आता आलंय रामपूर कुंभारवाडी. त्यांना इज्जत आहे भाई, काय गाडी चालवली यार, जबरदस्त खतरनाक गाडी चालवली. आता आमचं गाव येईल वाटतं, किंबी फाटा कागड. हे आमचं गाव असं हायवेला लागूनच आहे, म्हणजे जसं मम्मीचं गाव आहे ना डोंगरावरती, तसं नाहीये. म्हणजे आता ही एसटी आहे ना, अशी आमची दारासमोर लागणार, फक्त 5 मिनिटं वॉकिंग चालायचं आतमध्ये, बस. असं आमचं घर आहे इकडे. आता आलंय मार्गतामाणे, आणि मार्गतामाणेचं बाजारपेठ छोटासा. आता याच्या पुढे आहे मे बी, असं मला वाटतंय. आता येईल आमचं गाव किंबी फाटा. पण नक्की कुठल्या साईडला ते नाही मला कळत आहे. या साईडला आहे की या साईडला आहे. आमच्या गावात रे पेट्रोल पंप पण झाला. हा हे बघा, हे ते म्हणजे शृंगारतळीचा बाजारपेठ. मला वाटलं की पाऊस चालू असेल तर बंद असेल सगळं, बाईबाग सगळं चालू आहे. एक नंबर. मम्मी हे बघ, शृंगारतळीचं मार्केट आलंय. मार्केट इथे सगळं मिळतं, सगळं मुंबईसारखं अवेलेबल असतं. म्हणजे पूर्ण ग्वागरमधलं हे सगळ्यात मोठं मार्केट आहे शृंगारतळी. फायनली ग्वागर. वाव. थँक्यू काका, खूप छान झाला. फायनली आपला डेस्टिनेशन आलेलं आहे. हा दरवाजा बंद करायची ना, वाईबच वेगळं आहे भाई साहब.
तर मित्रांनो फायनली आपण बोरिवली सुकुरवाडी ते गुहागर एसटी डेपो असा आपण जवळजवळ 9.5-10 तासाचा प्रवास कंप्लीट केलेला आहे। तर आय होप तुम्हाला एकूणच व्हिडिओ आवडला असेल। मला तर जर्नी बाप वाटली आणि आमचे जे ड्रायव्हर काका होते या गाडीचे त्यांनी तर भाई नादच केला होता, म्हणजे आड जोड एकदम। आणि गुहागर मध्ये फिरण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत। मागे होतं एक 2-4 किलोमीटर वरती ते वेळणेश्वर होतं आणि इकडे हे समोर जे मंदिर आहे ते गुहागर मधलं फेमस मंदिर आहे, व्याडेश्वर मंदिर। आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गुहागरला समुद्र किनारा आहे, म्हणजेच गुहागरचा बीच। तर एकूणच संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेक्स्ट जर्नी तुम्हाला जर बघायची असेल तर ती कोणती बघायची आहे तो ते पण मला रिकमेंड करा। चला बाय। अभी थोड़ा खान पान का विषय देखते।